हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मसाले भात। तर चला तर सुरुवात करूया। आपण मसाले भातासाठी पहिले वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता हे मिक्सरच्या जारला लावून आपण याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार झालेले आहे। आता यामध्ये कुकरमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेले आहे। त्यामध्येच आपण 1 तेजपत्ता, 8-10 मिरे, काळी मिरी घेतलेली आहे, 1 अर्धा चक्री फूल घेतलेले आहे, 2 वेलची घेतलेली आहे, 2 लवंगा घेतलेले आहे। हे आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहे। आता यातच आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहे, अर्धा चमचा, आपले मसाले चांगले फुललेले आहेत। त्यातच आपण 1 मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे तो घालत आहोत। तो चांगला परतून घेऊया। आता यामध्ये आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्या अर्धी वाटी मी गाजर घेतलेला आहे, अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे, अर्धी वाटी बीन्स घेतलेला आहे आणि 1 वाटी कॉर्न्स घेतलेले आहे। लहान मुलांना कॉर्न्स खूप आवडतात, त्यामुळे मी कॉर्न्स जरा जास्तच घेतलेले आहे। आता हे सर्व यामध्ये घालून घेऊया। आता हे चांगल्या प्रकारे परतून घेऊ। आता हा आपण तिखट मसाला, जो हिरवा मसाला तयार केला तो घालून घेऊया। आता हे चांगले परतून घेऊ आणि मिनिटभर शिजून देऊया। आता यातच आपल्याला 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर घालून मिक्स करून घेऊया। मसाले आपले मी हा 2 वाट्या तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये ठेवला होता, तो स्वच्छ धुवून घेतला आहे। आता हा तांदूळ यामध्ये घालून घेऊया। हेच चांगले परतून घेऊ। आता यामध्ये 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घालणार आहोत, तर त्यानुसार आपण 1.5 ग्लास पाणी घालत आहोत, 1.5 वाट्या। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पहिली वाटी पाणी घातलेले आहे। मसाल्याच्या भांड्यामध्ये जो काही मसाला होता तो यामध्ये घालून पाणी घालून आपण 1.5 वाटी पाणी घातलेले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ चांगले मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून आपण 1 शिटी मीडियम गॅसवर लावून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला मसाले भात तयार झालेला आहे। कुकर थंड झालेला आहे। आता आपण याला बघूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला भात शिजलेला आहे। खूप सुंदरसा भात झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात।
बघा तर फ्रेंड्स, आपला भात किती मोकळा सुळसुळीत झालेला आहे, एकदम सुंदर झालेला भात आहे। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। अशा प्रकारे आपला मसाले भात तयार आहे। 5 मिनिटात बनतो हा भात। तुम्ही बनवा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।